रामकृष्णाने मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आत्ता वाजले सकाळचे 6:15 म्हणजे 6:20 झालेत. आता मस्तपैकी उठलो. आता अजून जॅकेट घातले, आतमध्ये कपडे घातले कॉलेजचे. जॅकेट घातले कारण की बाहेर लई थंडी आहे. काल परवा दिवशी शनिवारी शुक्रवारी टेम्परेचर डायरेक्ट ना 14-12 असं गेलेलं. सो रेस्ट नाही घ्यायची आपण. जॅकेट घालून जायचं वरतून ती टोपी पण आहे. हा तो जॅकेट काय घालून जायचं मस्तपैकी असं पॅक होऊन जायचं. थंडी वाजणार नाही जास्त. तो पटकन चहा बनवला तर चहा पितो आणि निघतो कॉलेज. 35 झालेत. त्र्यंबक निघाला. काय रे काय 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 टाइमपास करताय? ट्रेन जाईल ना. ते भावांना नाही जात. पोराला शिक्षा होईल कॉलेजमध्ये. जा लवकर आवरा. ह्याला पण लवकर आठवलं बूटबीट साफ करायला. उशीर झालाय तर. काल आता शनिवार रविवार झोपला होता. हा जा जा तुम्ही जा. जाऊ द्या, होऊ दे शिक्षा त्याला. मला काय माहिती. चावी घेतली असेल त्याने. ही घ्या चावी. नीट जा. बघ त्यांनी घातले तसं काय. त्र्यंबक तुला तशी टोपी घे ना थंडीसाठी. कापूस पण माझ्या. जा नीट जा. टोपी घाल. सर्दी कमी नाही होते. कुठे? हा देते. मित्रांनो आता मी आलोय घरी आणि आता वाजले दुपारच्या नाते 1:30 झाली. आता घरी आले आणि मम्मी गेली आहे बाहेर कामासाठी मुंबईला. आई आहे घरी. तर जरा जेवण घेतो पटकन. भूक तर लागली तसं तर पटकन आपलं जेवण घेतो आणि मग बसतो जरा अभ्यासाला. अभ्यास करतो ना. असं नको व्हायला की मम्मीने घरी नाही अभ्यास नाही झाला. अभ्यास पण करायचं, सगळं करायचं आहे. पहिला पसारा आवडलेला बरं. तर बघा जेवण काय. नका नुसती भाकर खाईन ना. करा चालेल. वाटाण्याचं कालवण आहे. वाटाणा आई चुरा बनवतात. तुम्ही चुरा बनवला की चुरा चपाती भाजी भात आपलं चुरा चपाती आणि भाजी खाता येईल. चुरा खाईन पहिला, मग चपाती आणि भाजी खाईन. तो बघा बसतो जरा इथं जरा आराम करतो कारण की काल लेग वर्कआउट केला ना. चालता येत नाही. शपथ सांगतोय. काल फुल वॉर्मअप केला, मग लेग वर्कआउट केला ना. चालता येत नाही. असं काय असं ताणल्या गेले आहेत. मित्रांनो मस्तपैकी अभ्यास चालू आहे बघा. दुपारी 3 झालेत. मस्तपैकी अभ्यास करतोय. दरम्यान माझ्यासाठी कॉफी बनवली प्यायला. आज कोल्ड कॉफी खूप दिवसानंतर बनवली कारण की ना एवढी भयंकर झोप येते ना मला. भयंकर झोप येते. म्हणून मी आपल्या विचार केला की कॉफी बनवतो. कॉफी पितो जरा बरं वाटेल. सगळं पटकन कॉफी पिऊयात आणि अभ्यास पण करूयात कंटिन्यू. बऱ्यापैकी झाला आहे अभ्यास. आता जरा अजून जरा अभ्यास करूया जरा 5 वाजेपर्यंत वगैरे. ओके सो मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 4:54. माझ्या मम्मीचा फोन आहे. आलो. येस मला नको चाय. तुला केलाच नाही, आमच्या दोघांसाठीच आहे. बघितलं मित्रांनो गद्दारी बोलतो त्याला. गद्दारी. आणि त्यांना चहा देतो मी. मगाशी कॉफी पिला ना म्हणून चहा देतो ना. चहा थांबा अण्णांना चहा दिला मी. मगाशी कॉफी पिला ना. सो तर मी तर काय चहा पिणार नाही. मम्मीला आणि अण्णांना पिऊ दे, एन्जॉय करू दे. तर पटकन आवडतो इकडं अभ्यासाला आवडतो. मम्मी ऐकतो त्यामुळे माझा टाईमपास झाला तर जरासा.
मित्रांनो मेथीची भाजी, केली भाजी मिक्स नाही केलं ते भाकर. भाजी एका बाजूला झाली ना सगळी. का हो? भात घेता का? रात्रीच्या 9:30 म्हणजे 9:45 वाजत होता आणि मी निघालो फिरायला. घराने सगळं आवडलं आपलं. आपण जाऊन फिरून येऊयात, खालून जाऊ, जरा हवा घेऊयात खालची. पटकन येऊयात आपण घरी पटकन. चला निघतो आता पटकन, जातो खाली जरा. म्हणजे जेवणानं जरा चाललेलं गरजेचं असतं, कारण मी चालत नाही ना अजिबात. सो खूप अपचनाने पित्त होतं, सो चाललं पाहिजे जेवणानंतर. काय बोलता, कुठं गेलेला जाता? बघा रात्रीचे 11:30 म्हणजे 11:45 झाले जाता. काय बोलता, काय कुठं गेलेला दिवसभर मला घरात टाकून? तुला घरात थोडी टाकून, तू कॉलेजला गेला होतास. पण मग आल्यावरती आल्यावर काय? कुठे गेलेलात? भांडूपला गेले होते. रेशन कार्डचं काम करायचं होतं. रेशन झालं? ट्रान्सफर करायचं होतं भांडूपला. झालं? येस झालं. दाखवा मग उद्या. आता तुम्ही ठेवून दिलं असेल ना पॅक करून, म्हणजे दाखवा. हो हो तुला दाखव. दाखव. काय मग विशेष बाकी? काय नाही, मला घसा थ्रोट इन्फेक्शन झालं आता. बोलता येतंय? बोलता येते पण घसा दुखतोय, तर जरा गुळण्या करायच्या. तेच बरं झालं तुम्ही स्वतःच बोललात, ना तर मला बोलावं लागलं असतं. मला बोलायची गरज नाही, मी त्याची काळजी बरोबर घेते. म्हणजे आम्ही काळजी घेत नाही असं आमचं म्हणणं आहे. येस. काय पुरावा तुमच्याकडे आम्ही काळजी घेत नाही? देईन मी, माझ्याकडे भरपूर आहेत, असे भरपूर येत राहतात. काय पुरावा यांच्याकडे सांगा मित्रांनो मला. आईकडे सगळे पुरावे असतात मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे. जाऊ दे, ह्याच्या नादी लागायला नको. मला सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा असतो. तुम्ही काय, माझं काय तुम्ही नाही, आरामात उद्या. खरंच सगळं सध्या आराम आहे. पहिले डब्बा बनव, हे बनव. आता माझ्या नवऱ्याला सुद्धा डबा द्यावा लागत नाही, मुलाला सुद्धा द्यावा लागत नाही. ते शाळेत खिचडी देते म्हणून. हो तेच बोलते ना, देव माझ्या पाठीशी येतो, बोलतो तुझा आराम कर. देव नाही पाठीशी, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. देव आहेच, आम्ही पण आहे. आता देव आहे म्हणून तर सगळं मिळतंय ना. माझा देवावर विश्वास आहे. माझा देव मला त्रास होऊ देत नाही. त्रास देत चालेल चालेल झोपाचा. चला आजचा व्लॉग तुम्हीच एंड करा बाबा, मी नाही करत, मला कंटाळा आला. ओके. हा त्र्यंबकचा शब्द आहे ओके. तर फ्रेंड्स, काय मित्रांनो, ओके मित्रांनो, तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? माझा ब्लॉग आवडला तर माझ्या व्हिडिओला, माझ्या चॅनलला लाईक, काय बोलते रे, व्हिडिओला लाईक करा. सॉरी त्र्यंबकची भाषा मला ते शब्द आठवत नाही ना. ओके. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सखी चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला करा, सोबत या चॅनलला पण करा. तर असं व्हायचं की याला सबस्क्राईब करा किंवा याला असाच ठेवला गेला चॅनलवरती, असं नका करू. सखी चॅनलला सबस्क्राईब करा. करा बाबा, जावा गरीबांची मदत करा. गरीब मी नाहीये, तू आहेस. मी गरीब आहे की नाही माहिती आहे मला, मी पैशावाला आहे. हो श्रीमंत आहे, श्रीमंत. पैशावाला नाही बोलायचं, श्रीमंत बोलायचं. श्रीमंत आहे मी, मनाने पण धनाने पण. बाय बाय.